अद्वय नित्य निरामय आनंद 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 अद्वय नित्य निरामय जे कानिज देया योगियांचे जे कानिज देया योगियांचे ते समाचरण साजिरेवी देवरी ते समाचरण साजिरेवी देवरी जे कानिज देया योगियांचे कानिज देया योगियांचे ते समाचरण विठवारी साजरे ते समाचरण विठवारी साजरे हे आनंद अद्वय नित्य निरामय जे कानिज देय योगियांचे जे कानिज देय योगियांचे आनंद अद्वय नित्य निरामय जे कानिज देय योगियांचे जे कानिज देय योगियांचे वा वा आनंद अद्वय नित्य निरामय जे कानिज ध्येय योगियांचे एक भगवंत एक परमात्मा सोडून दुसरा कोणी आनंद स्वरूप नाही आणि आपण सर्वजण त्या परमात्म्याचीच अंश आहोत कारण गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात अरे अर्जुना हे संपूर्ण जीवलोक आहेत ना या सर्व जीवलोकांमध्ये माझाच अंश आहे ममयोंशो जीवलोके जीवभूता सनातना आणि जीवाची मुळातच उत्पत्ती ही आनंदापासून आहे आणि जीवाची मुळातच उत्पत्ती ही आनंदापासून असल्या कारणामुळे जीवाची स्वाभाविक धाव ही आनंदाकडेच आहे मग त्या आनंद प्राप्ती करता कोणकोणत्या साधना जीवानं करणं जरुरीचं आहे त्या साधनेच्या क्रमावलीची आचारसंहिता जगद्गुरु श्री संत तुकोबरे आजच्या अभंगातून देतात आणि जगद्गुरु तुकोबरे यांच्या अभंगाप्रमाणे जर आपल्या जीवनात आपण आचरण केलं ना आपल्या आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होऊन परमानंद सुखाची प्राप्ती आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल विठ्ठल तर आता ऐका जगद्गुरु श्री संत तुकोबऱ्यांकडे त्यांच्या दरबारामध्ये एक अशी साधक व्यक्ती आनंद प्राप्त होण्याकरता आपल्या मनातील शंका प्रदर्शित करण्याकरता दाखल होते शिष्टाचाराला अनुसरून ती सर्वप्रथम जगद्गुरु श्री संत तुकोबऱ्यांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करते आणि हात जोडून बोलते महाराज मी झोपेतून उठल्यापासून तर परत झोपेत जाईपर्यंत जन्माला आल्यापासून तर आतापर्यंत त्या आनंद प्राप्ती करता अहोरात्र प्रयत्नशील पण महाराज आतापर्यंत त्या आनंदाच्या आशेचा किरण सुद्धा माझ्या डोळ्यांना दिसला नाही पण नको असणाऱ्या गंभीर समस्या मात्र माझ्या समोर येऊन उभ्या राहतात महाराज अहो मला त्या आनंदाचा सम्राट चक्रवर्ती व्हायचं आहे मग त्याकरता कोणती साधना मी करायला पाहिजे मला सांगा महाराज संत हे दयाळू असतात ते नेहमी दुसऱ्यावरती कृपाच करतात जसं डॉक्टर ही जी औषधं देतात व्यक्ती पाहून देतात का ही व्यक्ती गरीब आहे की श्रीमंत सुशिक्षित आहे की अशिक्षित स्त्री आहे की पुरुष असं पाहून देतात का डॉक्टर ही जी औषधं देतात त्या व्यक्तीचा रोग पाहून देतात तसं संत जो उपदेश करतात व्यक्ती पाहून नाही तर त्या व्यक्तीचा अधिकार पाहून तुकोबरांनी जाणलं की हा बिचारा संसारी आहे गृहस्थ आश्रमी आहे बायका पोरांचा पसाऱ्याच्या पाठीमागे लागलेला आहे संसाराच्या प्रचंड तापाने हा होरपळलेला आहे संसारातील काही गंभीर समस्यांचा सामना करता करता हा जेरीस आलेला आहे मग याच्या जीवनामध्ये याला आनंद तर प्राप्त झालाच पाहिजे मग संसारात राहूनही करता येण्यासारखी साधना
जगद्गुरु तुकोबर आहे त्याला सांगतात, महाराज म्हणतात की बाबा रे, तुला आनंद हवा आहे ना, मग त्या आनंद प्राप्ती करता ही साधना तू कर. मग त्या साधनेच्या क्रमावलीची सुरुवात म्हणजे आज सेवे करता घेतलेल्या अभंगाचं प्रथम चरण. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने. एकांत वासे गंगा स्नाने, एकांत वासे गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने. देवाच्या पूजने दक्षिणा तुळशीच्या, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या. युक्त आहार विहार, 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 युक्त आहार विहार. विहार विहार. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. काळ सारावा चिंतने म्हणजे आपल्याला मिळालेला काल हा चिंतनामध्ये सारायचा आहे. चिंतन या शब्दाचा अर्थ चित्ताने सतत भगवत नामाचं, भगवत स्वरूपाचं आवर्तन करत राहणं याला चिंतन असं म्हणतात. आणि त्या चिंतनामध्ये फक्त वाणी नको, तर त्या वाणी बरोबर मिश्रित चित्त हवं आहे. काय हवं आहे? चित्त हवं आहे. मग ती कोणती वाणी असो, वैखरी वाणी असो, मध्यमा वाणी असो, पश्यंती वाणी असो, परावाणी असो. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी हे वाणीचे 4 प्रकार. महाराज म्हणतात यापैकी कोणतीही एक वाणी आणि त्या वाणी बरोबर मिश्रित चित्त, या दोघांनी हातात हात घालून भगवत नामाचं, भगवत स्वरूपाचं आवर्तन करत राहणं याला चिंतन म्हणतात. विठ्ठल विठ्ठल आणि त्या भगवत चिंतनामध्ये आपला काळ सारायचा आहे. हेच जगद्गुरु श्री संत तुकोबर आहे सेवे करता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातील प्रथम कडीत सांगतात, काळ सारावा चिंतने. मग आपल्या आयुष्यातला काळ चिंतनामध्ये सारायचा इथपर्यंत ठीक आहे, पण महाराज नित्याचा किती काळ सारायचा? कारण तुकोबारांनी असं काही म्हटलं नाही. महिन्यातून 1 दिवस, वर्षातून 7 दिवस, दिवसातून 1 तास असं काही म्हटलं नाही. फक्त काळ सारावा चिंतने. चिंतन हे देवाच्या प्राप्तीचं साधन आहे आणि देव म्हणजे आनंद. मग आपल्याला आनंदाकडे वाटचाल करायची, मग त्याकरता आपण किती चालायला पाहिजे? महाराज म्हणतात आपल्या घाई किती आहे ना त्याच्यावरती ते अवलंबून आहे. आपण जितकं चालू तितकं लवकर जाणार, जितकं सावकाश चालू तितका वेळ लागणार. विठ्ठल 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 विठ्ठल. समजा एखाद्याने तुम्हाला विचारलं, का हो मला ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं, मग त्याकरता मला किती ओव्या वाचाव्या लागतील, असा प्रश्न जर तुम्हाला एखाद्याने विचारला तर तुम्ही त्याला काय उत्तर द्याल? काय उत्तर द्याल? आम्हाला ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं, त्याकरता मला किती ओव्या वाचाव्या लागतील, त्याचं उत्तर असं आहे, तुम्हाला पारायण किती दिवसात करायचं आहे ते अगोदर सांगा. नाही का? नाही म्हटले 1 महिन्यामध्ये पारायण पूर्ण झालं पाहिजे, असं आहे का? मग 1 महिन्यामध्ये पारायण पूर्ण झालं पाहिजे असं जर असेल तर दररोज 300 ओव्या वाचाव्या लागतील. दररोज 300 ओव्या वाचल्या की 1 महिन्यामध्ये पारायण पूर्ण होतं. नाही म्हटले आता 15 दिवसात पारायण करावं वाटतं, असं आहे का? मग 15 दिवसामध्ये पारायण पूर्ण करायचं असेल तर दररोज 600 ओव्या वाचाव्या लागतील. नाही आता 7 दिवसात पारायण करावं वाटतं. मग 7 दिवसामध्ये पारायण करायचं असेल तर दररोज 1200 ते 1300 ओव्या वाचाव्या लागतील. 4 दिवसामध्ये पारायण करायचं असेल तर
त्या मानाने ओव्या वाचा. आणि एका दिवसामध्ये पारायण पूर्ण करायचं असेल तर 9,000 ओव्या वाचाव्या लागतील. तुम्हाला पारायण किती दिवसात करायचं आहे याच्यावरती ते अवलंबून आहे. तसं महाराज म्हणतात, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आनंदाची प्राप्ती कधी करून घ्यायची आहे, मग याच्याकरता तुमच्याकडे किती दम आहे, किती धैर्य आहे, किती काल आहे. नाही म्हटले महाराज तसं काही नाही. 10-5 जन्म झालं तरी काही हरकत नाही. असं आहे का? मग चालू द्या. महिन्यातून 1 दिवस, वर्षातून 7 दिवस, दिवसातून 1 तास. नाही म्हटले महाराज, याच जन्मामध्ये आम्हाला आनंदाची प्राप्ती करून घ्यायची आहे. मग या जीवनामध्ये जर तुम्हाला आनंदाची प्राप्ती करून घ्यायची आहे तर मग त्याकरता तुमच्याकडे किती आयुष्य आहे सांगता येईल नाही. मग असं जर असेल तर आपण आपल्या आयुष्यातला एकही क्षण वाया न घालवता तो प्रत्येक क्षण आपण कारणी लावला पाहिजे आणि भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. महाराज म्हणतात, एकदा आपल्या जीवनामध्ये त्या आनंदाची, त्या भगवंताची प्राप्ती झाली की मग खुशाल बाकीची कामं करा. विठ्ठल 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 विठ्ठल. लाईट कधी जाईल याचा भरवसा नाही. असं जर असेल, लाईटवरची जेवढी कामं आहेत तेवढी सगळी कामं आटपून घ्या आणि एकदा आपली कामं झाली की खुशाल आपलं गप्पा मारत बसा. पण लाईट गेली नाही तोपर्यंत गप्पा गोष्टी केल्या आणि कामाला सुरुवात केली. कामाला सुरुवात केली आणि लाईट गेली, मग ते याच्या हातामध्ये काय पडणार आहे? याच्या हातामध्ये फक्त पश्चाताप पडणार आहे. तसं महाराज म्हणतात, बाकीची कामं करत राहिलो आणि आयुष्य संपून गेलं. आयुष्य संपून गेलं, मग आपल्या हातामध्ये काय पडणार? आपल्या हातामध्ये फक्त पश्चाताप. का? पुढे मिळेल याची शाश्वती. मागुता हाची जन्म पावसी, भोगिले सुख दुःख जानसी, हे तो न घडे रे सायासी, कार्यंद होसी जानो निया. पुढे हाच मिळेल याची शाश्वती नाही. मग याच जन्मामध्ये ज्याला लवकरात लवकर जितकं होईल तितकं लवकर हेची देई घडे देवाचे भजन, हेची देई घडे देवाचे भजन, याची देही घडे देवाचे भजन, याची देही घडे देवाचे भजन. आणि काही ज्ञान नाही कोठे, आणि काही ज्ञान नाही कोठे, हेची देई घडे देवाचे भजन, हेची देई घडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, याची देही घडे देवाचे भजन, याची देही घडे देवाचे भजन. याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. भगवंताचं भजन फक्त मनुष्यच करू शकतो. इतर योनीमध्ये भजन घडतं का? गाढवाची दिंडी असते का? दिंडीत गाढवं गोंधळ करतील. दिंडी माणसांची असते. कुत्रा कधी एकादशी करतो? एकादशी माणूस करतो. रेड्यांचा तुम्ही कधी सप्ताह पाहिला का? सप्ताह माणसं करतात. मग भगवंताचं भजन करण्याचं ज्ञान हे फक्त माणसालाच आहे. पण हा जन्म संपून गेला तर पुढे मिळेल याची शाश्वती आहे का? मग महाराज म्हणतात, ज्याला याच जन्मामध्ये, याच जीवनामध्ये लवकरात लवकर जितकं होईल तितकं लवकर आनंदाची प्राप्ती करून घ्यायची आहे, भगवंताला मिळवायचं आहे, त्या परमात्म्याचा साक्षात्कार करून घ्यायचा आहे ना, मग त्याने काळ सारावा चिंतने या शब्दाचा अर्थ आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण हा चिंतनात घालवला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल अहो, ज्या पद्धतीने ध्रुवाला त्याच्या आईने सांगितलं, तुला तुझ्या बापाची मांडी हवी आहे ना, मग ती देण्याचं सामर्थ्य शक्ती फक्त देवात आहे. तू देवाला भेट आणि तुझ्या बापाची मांडी मागून घे. ध्रुवाने विचारलं, म्हटले मग आई, देवाला मिळवण्याकरता काय करावं लागतं? म्हटली, देवाला मिळवण्याकरता तपश्चर्या करावी लागते. तपश्चर्या. यदृदम यदुराराध्यम तस्सर्व तपसा साध्यम. किंवा माऊली ज्ञानोबराय सांगतात, तपिवीन दैवद
दिधल्या विन प्राप्त गुजेवी नाही तो कोण सांगे. मग आता देवाला मिळव म्हणतात तपश्चर्या करावी लागते. तपश्चर्या करावी लागते म्हणजे काय? नारद महर्षी म्हणतात तुला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अखंड जप करावा लागेल. आणि तो जप करत असताना आपल्या अंतःकरणामध्ये भगवान विष्णूंचं ध्यान म्हणजे चिंतन करावं लागेल. आणि ध्रुवाला घाई असल्या कारणामुळे ध्रुवाने रात्रंदिवस अशा प्रकारचं चिंतन केलेलं आहे. आणि फक्त 5.5 महिन्यामध्येच भगवंताला आपल्या समोर उभं केलं. किती? फक्त 5.5 महिन्यांमध्येच. म्हणून दररोज आपण किती वेळ चिंतन केलं पाहिजे हा प्रश्न दुसऱ्याला विचारण्याची गरजच नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण अखंड आणि अविरतपणे भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. अनन्या चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते तेषा नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. नित्याभियुक्ताना म्हणजे सतत अशा प्रकारच्या चिंतनामध्ये चित्त तल्लीन करणं गरजेचं आहे. सतत अशा प्रकारच्या चिंतनामध्ये चित्त तल्लीन होणं गरजेचं आहे. पण का होतो कोपर आहे? अहो आम्ही तर सगळे गृहस्थी. मग आता घरामध्ये एकांत कसा काय होणार? महाराज म्हणतात घर बांधत असताना त्या घरामध्ये देवघर करा. आणि तुम्हाला जर जागेची अडचण असेल खाली तळघर करा. जागा कमी आहे म्हणून स्वयंपाकघर बांधत नाही असं होत नाही, कारण ते आवश्यक आहे. जागा कमी आहे म्हणून शौचालय बांधत नाही असं होत नाही, कारण ते आवश्यक आहे. जागा कमी आहे म्हणून झोपायला जागाच राहिली नाही असं होत नाही, कारण ते आवश्यक आहे. हे सगळं जरी आवश्यक असलं पण याच्याही पेक्षा आवश्यक आहे ते म्हणजे देवघर. घर बांधत असताना देवघर करा. पण महाराज अहो आमच्याकडे खरोखर जागेची खूप अडचण आहे. ज्यावेळेला आम्ही मोठं घर बांधू त्यावेळेला आम्ही हे सगळं करू. पण आता मोठं बांधल्याच्या नंतर सुद्धा त्या घरामध्ये देवघराला जागा नसते. मोठमोठे करोडो रुपयाचे बंगले जर आपण बघितलं ना महाराज, देवघर कुठे असतं? देवघर कसलं? देव्हारा कुठे असतो? एक तर जिन्याच्या खाली छोटीशी जागा सापडली तर तिथे, नाहीतर किचनचा एक कोपरा त्याच्यासाठी ठेवलेलाच असतो देवघर. मग ज्या वेळेला आम्ही मोठं घर बांधू महाराज त्यावेळेला खरोखर आम्ही हे सगळं करू. पण आता मात्र आमच्याकडे जागेची खूपच अडचण आहे. विठ्ठल 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 बघा एकदा श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांकडे एक व्यक्ती आली. म्हणू लागली महाराज मला नामचिंतन नाम साधना करण्याची खूप इच्छा आहे, पण माझ्याकडे एकच खोली असल्या कारणामुळे ते काही मला शक्य होत नाही. मग महाराज मी काय करायला पाहिजे मला सांगा. त्यावेळेला गोंदवलेकर महाराजांनी हसून त्याला विचारलं, म्हटले तुम्हाला मुलं किती? तर म्हटलं महाराज मला 4 मुलं. गोंदवलेकर महाराज म्हटले मग तुमचा एवढा सगळा संसार होऊन तुम्हाला 4 मुलंही झाली, त्यावेळेला तुम्ही जागेच्या अडचणीची सबब सांगितली नाही. मग नामचिंतनाच्या वेळेस तुम्ही जागेची अडचणीची सबब का सांगता? काही माणसं तर म्हणतात आम्हाला नामचिंतन नाम साधना करण्याची खूप इच्छा आहे पण आमच्याकडे वेळच नाही. वेळ नाही म्हणावं तर अशी माणसं तासन तास टीव्हीवरती क्रिकेटचे सामने पाहत बसतात किंवा अन्य कार्यक्रम पाहत बसतात. आणि महिला मंडळ घरातली पुरुष मंडळी कामावरती निघून गेल्याच्या नंतर आजूबाजूच्या सगळ्या महिला एकत्र जमा होतात आणि विनाकारण जगाच्या उखाळ्या पाखाळ्या करण्यात आपले वेळ घालवतात. पण इथल्या नाही बरं का, आमच्या इकडच्या. हा असा तो तसा ही अशी ती तशी आणि म्हणतात आमच्याकडे वेळच नाही. काही माणसं तर म्हणतात आम्हाला मरायला वेळ नाही. मरायला वेळ नाही? मरायला वेळ लागतो का? त्याने तिथून पत्ता कट केला का आपला कार्यक्रम आटोपला आणि म्हणतात आमच्याकडे वेळच नाही. पण ज्याला खरोखर या दोनही गोष्टींची अडचण असेल, जागेची वेळेची अडचण असेल, महाराज म्हणतात त्याने रात्रीच्या नीरव शांततेमध्ये आपल्या नामचिंतनाची साधना पूर्ण करावी. विठ्ठल विठ्ठल कारण स्वामी रामकृष्ण परमहंस अशाच प्रकारचा निर्वाळा देत. ते सतत म्हणत असत रात्रीच्या वेळी फक्त 3च लोक जागी असतात. पहिला रोगी, दुसरा भोगी आणि तिसरा आहे योगी. रात्रीच्या वेळी हे 3च लोक जागे असतात. पहिला, दुसरा आणि तिसरा. रात्रीच्या वेळी देवी देवताने सिद्ध पुरुष गुप्त रूपाने संचार करतात.
त्यामुळे नामचिंतन करणाऱ्या त्या साधकाला त्यांच्याकडून गुप्त रूपाने मदत होते. म्हणून नामचिंतनाची साधना करण्याकरता रात्रीची वेळ अतिशय योग्य म्हणावी लागेल. विठ्ठल विठ्ठल स्वामी विवेकानंद अमेरिकेला असतानाचा प्रसंग आहे. एकदा स्वामीजी एका व्याख्यानावरून परत आले आणि परत आल्याच्या नंतर त्यांनी भोजन वगैरे केलं आणि साधकांशी थोडी चर्चा केली आणि रात्री 12-1च्या सुमारास स्वामीजी आपल्या खोलीमध्ये झोपण्याकरता गेले. पण त्या दिवशी मात्र त्यांना दिवसभर इतकी दगदग झालेली होती की स्वामीजी मात्र अंथरुणावरती पडल्या पडल्या गाढ झोपी गेले असतील अशी यजमानांची कल्पना झाली. आणि त्याची खात्री करून घेण्याकरता त्यांनी खोलीचा पडदा किंचित बाजूला करून आत डोकावून पाहिलं. त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. का? स्वामीजी झोपलेले नव्हते. मग आपले गुरुदेव श्री रामकृष्ण परमहंसांच्या फोटो समोर बसून नामचिंतनामध्ये तल्लीन झाले होते. काळ सारावा चिंतने विठ्ठल विठ्ठल या नामचिंतनाच्या साधनेमुळे प्राप्त होणारं फळ काय? जगद्गुरु तुकोबरे सांगतात, काय नोहे केले का चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. काय होणार नाही जगद्गुरु तुकोबरे सांगतात. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीची, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे. नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीची, जळतील पापे जन्मांतरीची, जळतील पापे जन्मांतरीची. नाम संकीर्तने साधन पैसो जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, जन्मांतरीचे, जन्मांतरीचे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. महाविष्णू माऊली ज्ञानोबा अशाच पद्धतीचा निर्वाळा हरिपाठात देतात. माऊली ज्ञानोबा सांगतात, हरि उच्चारणी अनंत पाप राशी, जातील लयासी क्षण मात्रे. हे सगळं काय आहे तर नामचिंतनाच्या साधनेचं फळ आहे. आणि नामचिंतनाच्या साधनेमुळे प्राप्त होणारं हे फळ जगाच्या पाठीवरती कुठल्याही साधनाने मिळणार नाही. ते मिळेल फक्त भगवंताच्या नामचिंतनाने. विठ्ठल विठ्ठल तर नामालाच देव मानणारे नामदेव महाराज एका अभंगामध्ये सांगतात, हडबडली पातके घेता राम नाम एक, नाम घेता तत्क्षणी चित्रगुप्ते सांडली लेखनी, घेऊनी पूजेचा संभार ब्रह्मा येतसे समोर, नामा मने जरी हे लटिके तरी छेदावे मस्तका. नामचिंतनाच्या साधनेची महती सांगत असताना नामदेव महाराज म्हणतात, मी जे अभंगामध्ये बोललो हे जर खोटं ठरलं तर खुशाल माझं मस्तक तोडून टाका. बघा, एकदा गुरुदेव रानडे यांचा एक शिष्य त्यांना म्हणू लागला, गुरुदेव अहो नामदेव महाराज म्हणतात, हडबडली पातके घेता राम नाम एक, नाम घेता तत्क्षणी चित्रगुप्ते सांडली लेखनी, घेऊनी पूजेचा संभार ब्रह्मा येतसे समोर, नामा मनी जरी हे लटिके तरी छेदावे मस्तका. गुरुदेव नामदेव महाराज अभंगामध्ये सांगतात, मी जे बोललो हे जर खोटं ठरलं तर खुशाल माझं मस्तक उडवा. पण गुरुदेव नामदेव महाराज तर आता जिवंत नाही, मग आता ते जे अभंगात बोलले हे जर खोटं ठरलं तर मस्तक नेमकं कुणाचं छेदायचं? त्यावेळेला एका क्षणाचाही विलंब न लावता गुरुदेव रानडे म्हणाले, पण मी आहे ना अजून जिवंत. नामचिंतनाची मती खोटी ठरवा
आणि खुशाल माझं मस्तक उडवा. विठ्ठल 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 या ठिकाणी नामचिंतनाविषयी दृढ भाव दिसून येतो. आपण अखंड आणि अविरतपणे भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. का हो तुकोबा, तुम्ही सांगतात की आपल्या आयुष्यातला काळ हा चिंतनामध्ये सारायचा, पण नेमकं ते चिंतन कुठे आणि कसं करायचं. जगद्गुरु तुकोबारे सांगतात, एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या येणे सुखे रुचे एकांताचा वास. येणे सुखे रुचे एकांताचा वास. नाही गुण दोष अंगायेत वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. 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 वृक्षवल्ली आम्हा सोय रे. आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करे. रंगा सुमंदलु देह उपचारा कंठा सुमंगलु देह उपचारा. चालवी तुम्हारा अवसरे. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. 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 एकांतामध्ये भगवंताच्या नामचिंतनाची साधना करा. आवडी विठ्ठल गाईजे एकांती अलभ्यते ती लाभ घरा. आवडी विठ्ठल गाईजे एकांती. विठ्ठल गाईजे म्हणजे काळ सारावा चिंतने. कुठे गाईजे? गाईजे एकांती. भक्ता एकांती तो मुख्य हा. नारद महर्षी भक्ती सूत्रांमध्ये सांगतात, भक्त हा एकांतात असलेला श्रेष्ठ आहे. गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतात, मयि चानन्य योगेन भक्तिरव्याभिचारिणी विविक्त देशे सेवित्वम अरितिर्जन संसदी. पवित्र अशा देशामध्ये शुद्ध ठिकाणी मौली ज्ञानोबराय सांगतात, आणि तीर्थे धोते तटे तपवने चोखटे आवडती कपाटे वसवू जया. बहु एकांतावरी प्रीती जया जनपदावरी खंती. जान मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची तो. भगवान परमात्मा म्हणतात, अरे अर्जुना, ज्याला तीर्थे नदी यांच्या किनारी गुहेमध्ये ज्या ठिकाणी शुद्ध जागा आहे अशा ठिकाणी राहायला आवडतं, आणि ज्याची एकांतावरती फार प्रीती आहे आणि ज्याला लोकांचा फार कंटाळा आहे ना, असा मनुष्य रूपामध्ये केवळ ज्ञानाची मूर्तीच आहे असं समजावं. म्हणजे भगवंताच्या नामचिंतनाची साधना ही एकांतामध्ये करावी. विठ्ठल 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 आता भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाची साधना एकांतामध्ये करावी. महाराज म्हणतात, 3 वाजता 4 वाजता घरामध्ये असणारे सगळे झोपलेले असतात. त्यावेळेला उठलं की झोपलेले आणि नसलेले सारखेच ना, कारण त्यावेळेचा तो एकांतच अशा पद्धतीचा आहे. पण अशी शक्यताच नाही. मग महाराज म्हणतात, घरामध्ये असणारं वातावरणच अशा पद्धतीने बनवा की दिवसभरातून काही काळ तरी, एखादा तास तरी घरातील सगळी मंडळी एकत्र जमावा.
एखादा तास तरी भगवंताचं नामचिंतन करा. का त्यातून नामचिंतनाची साधना तर घडेलच घडेल, बऱ्याचशा कटकटी सुद्धा कमी होतील. आता नामचिंतनाची साधना एकांतामध्ये करावी. मग त्या एकांतामध्ये नामचिंतनाची साधना कशी करावी? सततम कीर्तयन्तो मा यतन्तश्च दृढव्रता नमस्तस्य मा भक्ता नित्ययुक्ता उपासते. आपण एकांतामध्ये भगवंताच्या नामचिंतनाची साधना करत असताना महाराज म्हणतात कुणाशीच काही बोलायचं नाही. मग आता नामचिंतनाची साधना करत असताना कुणाशीच काही बोलायचं नाही. बोलायचं असेल तर आपल्या मनाशी बोला. आता आपल्या मनाशी काय बोलायचं याचा पत्ता नामदेव महाराज सांगतात. नामदेव महाराज वर्णन करतात. क्षणैक मना बैसोनी एकांती विचारी विश्रांती कोठे आहे. लक्ष 84च्या करिता येर झाला शिनलासी गवारा वेळोवेळा. संतापाचे सदन शोकाचे पुतळे ते तो मानिले हितकारी. नामा मने तुझसी येतो का कुळती सोडी रे संगती वासनेची. नामदेव महाराज पत्ता सांगतात आपल्याला. काय सांगतात? हे म्हणा क्षण एक मना बैसोनी एकांती. हे म्हणा अरे क्षणभरा करता तरी एकांतामध्ये बस आणि विचार या जीवाला विश्रांती कोठे आहे. लक्ष 84च्या करिता येरे झाला. अरे 84 लक्ष योनीचा फेरा करत 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 इथपर्यंत आला. पण काय झालं? शिनलासी गवारा वेळोवेळा. फक्त शिनच पदरी पडला. संतापाचे सदन शोकाचे पुतळे ते त्वा मानिले हितकारी. संताप आहे, शोक आहे, दुःख आहे जीवनामध्ये, आणि तरी तू त्यातच आपलं हित मानतो. मग नामदेव महाराज म्हणतात नामा मने तुझसी येतो का कुळती सोडी रे संगती वासनेची. अरे मी काकुळतीला येऊन मना तुला विनंती करतो, या वासनेची संगत तू सोडून दे आणि भगवंताच्या नामचिंतनामध्ये तू तल्लीन हो. विठ्ठल 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 मग आनंद प्राप्त होण्याकरता जगद्गुरु श्री संत तुकोबरे पुढे सांगतात एकांतवासी गंगा स्नाने. महाराज म्हणतात तुम्हाला आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तर गंगेचं स्नान करा, तुम्हाला आनंद मिळेल. पण काही माणसं म्हणतात त्या गंगेमध्ये जाऊन स्नान करण्याची आम्हाला भीती वाटते, त्या हिमालयामध्ये त्या क्षेत्रामध्ये जाण्याची आम्हाला भीती वाटते. का? केदारनाथला झालेला जलप्रलय अजूनही आमच्या डोळ्यासमोरून गेलेला नाही. मग आता तिथे जाण्याची आम्हाला भीती वाटते. मग का हो तुकोबर आहे? गंगेमध्ये जाऊन तीर्थामध्ये जाऊन स्नान केल्याच्या नंतर जे पुण्य मिळतं ते पुण्य आम्हाला घर बसल्या मिळणार नाही का? तुकोबरांना जाऊन विचारलं. संत दयाळू असतात, महाराज नेहमी दुसऱ्यावरती कृपा करतात. महाराज म्हणतात हरकत नाही, हिमालयामध्ये त्या क्षेत्रामध्ये जाण्याची तुम्हाला भीती वाटते का? माऊली ज्ञानोबरांच्या उक्तीप्रमाणे तिथे जाऊन तुम्हाला बुडण्याची भीती वाटते. शुचित्वे शुची गांग होय आणि पाप ताप ही जाय परी तेथे आहे बुडणे. मग तिथे जाऊन तुम्हाला बुडण्याची भीती वाटते, पण घर बसल्या तुम्हाला तीर्थामध्ये जाऊन स्नान केल्याचं पुण्य मिळणं अपेक्षित आहे ना. मग आता तुम्ही ज्या स्नानगृहामध्ये ज्या बाथरूम मध्ये स्नान करतात मला सांगा, दररोज करतात का जुम्मे के जुम्मे? कधी करतात? आम्ही दररोज स्नान करतो. मग आता दररोज स्नान करताना मग त्या स्नानगृहामध्ये त्या बाथरूम मध्ये गेल्याच्या नंतर महाराज म्हणतात पाण्याचा तांब्या अंगावरती होतत असणार, कोणाशीच काही बोलायचं, कुठल्या पद्धतीचं गाणं सुद्धा म्हणायचं, ठंडे ठंडे पाणी से नहाना चाहिए असं सुद्धा काही म्हणायचं. मग पाण्याचा तांब्या अंगावरती होतत असताना हर हर गंगे हर हर गंगे असं नुसतं तुम्ही मुखाने म्हटलात ना तर तीर्थामध्ये जाऊन स्नान केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. सकळ दोष जाती भंगा भंगा सकळ दोष जाती भंगा. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा. जाती भंगा जाती भंगा जाती भंगा. वा वा
वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष किंवा सकळ पापे जाती भंगा. महाराज म्हणतात मुखाने तुम्ही नुसतं गंगा गंगा असं म्हणत राहिलात ना, तीर्थामध्ये जाऊन स्नान केल्याचं पुण्य तुम्हाला घर बसल्या मिळेल. तुमच्याकडे पैसा अडका नाही, तुमची परिस्थिती नाही, ऐपत नसेल हरकत नाही. घरामध्ये स्नान करत असताना मुखाने गंगा 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 म्हणत राहिला तरी तेच पुण्य तुम्हाला घर बसल्या मिळेल. याच्याही पुढे जाऊन महाराज सांगतात, घरामध्ये असणारे आपले आई वडील जे आहेत ना, त्या आई वडिलांची जर अंतकरणापासून जर सेवा केली तर सर्व तीर्थांचं पुण्य त्यांच्या चरणांजवळ वास करतं. माया बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. हो हो तेने न जावे तीर्थासी तीर्थासी तेने जावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाची. तेने न जावे तीर्थासी तेने न जावे तीर्थासी तीर्थासी तीर्थासी. कारण सर्व तीर्थांचं पुण्य त्यांच्या चरणांजवळ वास्तव्य करतं. सकळ तीर्थाची धुरी जे का माता पितरे तया सेवीसी किर शरीरे लोन की जे. जगद्गुरु श्री संत तुकोबरे म्हणतात तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आनंद नक्कीच प्राप्त होणार. आता तुकोबऱ्यांची क्रमावली कशी आहे? महाराज म्हणतात तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे ना, मग त्याकरता पुढचा क्रम जगद्गुरु तुकोबरे सांगतात. देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. तुम्ही देवाची मनोभावे पूजा करा म्हणजे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आनंद नक्की मिळेल. पण एक लक्षात घ्या, नित्य देवपूजा करणाऱ्यांच्या अंतकरणामध्ये सुद्धा हा संभ्रम आहे. देवाची देवपूजा आम्ही कशी करायची? आपल्या घरामध्ये देवारा नेमका कोणत्या दिशेला असावा? पूजा करत असताना उपासकाचं तोंड कोणत्या दिशेला असावं? त्या देवाऱ्यामध्ये देव कोणते असावे? असे अनेक प्रश्न नित्य देवपूजा करणाऱ्यांच्या अंतकरणामध्ये सुद्धा आहेत. मग आता महाराज म्हणतात तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे. मग आनंद प्राप्ती करण्याकरता तुम्हाला देवाची देवपूजा करायची आहे, वारी करायची, तीर्थयात्रा करायची, भगवंताचं नामचिंतन करायचं आहे ना. मग खऱ्या अर्थाने देवारा आपल्या घरामध्ये कोणत्या दिशेला असावं? तर ईशान्य कोपऱ्यामध्ये देवाचा देवारा असावा. आणि पूजा करत असताना त्या उपासकाचं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावं. मग ईशान्य कोपऱ्यामध्ये देवाचा देवारा असावा. मग देवारा नेमका कशाचा? महाराज म्हणतात ज्याची जशी इच्छा असेल त्या पद्धतीचा. पण आंब्याच्या लाकडाचा देवारा देवाकरता सगळ्यात उपयुक्त मानला जातो. आंब्याचं लाकूड हे सर्वात पवित्र मानलं जातं. मग आता त्या देवाऱ्यामध्ये देव किती असावे? आपल्या पूजेच्या 5 मुख्य देवता गणपती, आदिशक्ती, सूर्य, भगवान शंकर आणि भगवान विष्णू. मग आपल्या देवाऱ्यामध्ये गणपती बाप्पा असणं जरुरीच आहे. आपल्या देवाऱ्यामध्ये आपल्या कुळाची कुळदेवी अर्थात आदिशक्ती माता भगवती असावी. तिसरं म्हणजे आपल्या देवाऱ्यामध्ये सूर्याची प्रतिमा असावी आणि तीही ताम्रपटलावरती असणारी असावी. चौथं म्हणजे आपल्या देवाऱ्यामध्ये भगवान शिवाची शिवपिंड असावी, नागरहित. आपल्या देवाऱ्यामध्ये गोपाल कृष्ण म्हणजेच भगवान विष्णू असावेत. आपल्या देवाऱ्यामध्ये विठ्ठल रुक्माईची प्रतिमा असावी. आपल्या देवघरामध्ये आपल्या सद्गुरूंच्या, आपल्या साधू संतांच्या प्रतिमा असाव्यात. आपल्या देवघरामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबऱ्यांचा, गाथा नाथ महाराजांचा, भागवत, रामायण, महाभारत यासारखे ग्रंथ असावेत. मग आता आपल्याला देवाची देवपूजा करायची आहे ना. मग आता देवाची देवपूजा करण्याकरता तर आपल्याला पाण्याची गरज असते. पाण्याची गरज असते, पण पाण्याचा तांब्या नेमका कसा पकडायचा याचंही शास्त्र आहे. महाराज म्हणतात तो पाण्याचा तांब्या असा बोटात पकडायचा नाही. काही काही माता भगिनींना सवय असते बघा, आपण पिण्याचं जरी पाणी मागितलं ना, कसे काय बोट बुडवतात ते मला काही कळत नाही. त्या बोटांसहित त्या हंड्यात म्हणा, माठात म्हणा, तो ग्लास म्हणा, तांब्या म्हणा, बुडवतात आणि बाहेर काढतात. त्यांचे ते बोट त्याच्यामध्ये बुडलेले बघितलं ना, असं वाटतं आता पाणी प्यावा का जावं. त्या पाण्याला आपल्या नखाचा स्पर्श होता कामा नये. देवपूजेचे निदान पाण्याचं तरी तुम्ही पालन करा, कारण त्या पाण्यानं जर आपल्या नखाचा स्पर्श झाला तर त्याचं तीर्थत्व नष्ट होतं, पूजा करून सुद्धा उपयोग होत नाही. मग पाण्याचा तांब्या असा तळ हातावरती घ्यायचा, मग नळ चालू करायचा. एखाद्या गडूने म्हणा, पळीने म्हणा, देवावरती पाणी टाकायचं. देवाची अंघोळ झाली, स्वच्छ कपड्याने देवाचं अंग पुसा. मग आता देवाच्या प्रसन्नतेचा पहिला उपचार म्हणजे देवाला गंध लावा. मग आता देवाला गंध नेमका कोणत्या बोटाने लावायचा
याचंही शास्त्र आहे. कारण आता प्रत्येकाच्या हाताला भगवान परमात्म्याने 5-5 बोटं दिलेली आहेत. आता आपोदतप एखाद्याला 6 असतील, एखाद्याला 7 असतील, पण प्रत्येकाच्या हाताला भगवंताने 5-5 बोटे दिलेली आहेत. मग या प्रत्येक बोटाची शक्ती आणि कार्य हे वेगळं आहे. पण आता सर्वप्रथम तुम्हाला अगोदर मी या बोटांची नावं सांगते. या पहिल्या बोटाचं नाव आहे अंगठी अंगुली म्हणजेच करंगळी. या दुसऱ्या बोटाचं नाव आहे आबोट म्हणजे अनामिका. या तिसऱ्या बोटाचं नाव आहे मध्यमा. या चौथ्या बोटाचं नाव आहे तर्जनी आणि या 5व्या बोटाचं नाव आहे अंगठा. प्रत्येक बोटाची शक्ती आणि कार्य हे वेगळं आहे. आता व्यवहारामध्ये जर आपण विचार केला, आपल्या भागामध्ये ही प्रथा शक्यतो नाही, पण आता करायला लागले प्रत्येक ठिकाणी. खानदेशामध्ये अशी पद्धत आहे बघा, नवरदेव नवरीचं लग्न झाल्याच्या नंतर ज्या वेळेला त्या वधूवरांना यज्ञकुंडाला प्रदक्षिणा घालायला सांगतात का, त्यावेळेला त्यांची दोनही बोटं अशी एकमेकामध्ये अडकवली जातात आणि त्यांना सुद्धा संसार प्रपंचामध्ये अडकवलं जातं. म्हणजे व्यवहारामध्ये संबंध जोडण्याचं काम अंगठी अंगुली म्हणजेच करंगळी करते. खानदेशी भाषेमध्ये तिला चौरी भौरी म्हणतात. मग व्यवहारामध्ये संबंध जोडण्याचं काम अंगठी अंगुली म्हणजे करंगळी करते. आपल्या पितरांना जर अर्घ्य द्यायचं असेल, पितरांचं श्राद्ध तर्पण करायचं असेल, तर तिथे अंगठ्याचं काम. हे पितरांचं बोट आहे, अशा पद्धतीने पितरांना अर्घ्य दिलं जातं. हे पितरांचं बोट. आता या बोटाचं नाव तर्जनी. या बोटाचा जर आपण विचार केला तर याला विशेष काही काम, कारण हे बोट तमोगुणी आहे. हे बोट कसं आहे? तमोगुणी आहे. या बोटाला विशेष काही काम नाही. या बोटाचं काम एकच, दादागिरी करणे. दोघांचं भांडण झालं ना, हेच बोट पुढे येतं. काय म्हणतं? मी आहे ना, मी तुझ्याकडे बघून घेईल. का बरं असं म्हटलं जातं, मी तुझ्याकडे बघून घेईल? कारण हे बोट तमोगुणी. माता देवाला गंध, संतांना गंध जर लावायचा असेल तर ते कोणत्या बोटाने लाविल्या? बोट चंदनाचे. अबोट म्हणजे अनामिका. आपल्या करंगळीच्या शेजारचं जे बोट आहे का, त्याला अनामिका असं म्हणतात. या अनामिकेने देवाला गंध, संतांना गंध अनामिकेने लावावा. आपल्या घरी जर दिंडी आली, वारकरी आले, वारकऱ्याला बुक्का कोणत्या बोटाने लावायचा? वारकऱ्याला बुक्का कोणत्या बोटाने लावायचा? अनामिकेने. पण असं असतं महाराज, काही काही लावणार एवढे बुद्धिवादी असतात, लावणाराचा हातही काळा, ज्याला लावलं त्याचं कपाळही काळं. आता नेमका तो कोणत्या उद्देशाने आलेला असतो, त्याला असं वाटतं महाराजाचा मळवटच भरू का काय. बरं, आपले राहतात सफेद कपडे, ते डायरेक्ट असं तो चिमटीत बुक्का घेतला, ते मी नाही वाजवलं, अवघड आहे महाराज. मग लाविले बोट चंदनाच्या. बोट म्हणजे अनामिका. देवाला गंध, संतांना गंध हा अनामिकेने लावावा. पण महाराज म्हणतात स्वतःच्या मस्तकाला गंध हा मध्यमेने लावा. सगळ्या बोटांच्या मध्ये असल्या कारणामुळे याला मध्यमा म्हणतात. पूर्वी ऋषीमुनी याच बोटाने दंत धावन करायचे. मग स्वतःच्या मस्तकाला गंध मध्यमेने लावायचा, पण देवाला आणि संतांना गंध हा अनामिकेने लावावा, असं त्याचं शास्त्र आहे. मग आता देवाची देवपूजा झाली, मग आता देवाला आरती ओवाळा, प्रार्थना पसायदान म्हणा, प्रसाद घ्या. मग आता देवाची देवपूजा झाल्याच्या नंतर पुन्हा आपण पाण्याचा तांब्या घेऊन जातो कुठे? तुळशीकडे. मग आता तुळशीच्या जवळ गेल्याच्या नंतर त्या तुळशीला ते पाणी टाकल्याच्या नंतर मनोभावे तिला नमस्कार करा. पाण्याचं तांबे खाली ठेवा आणि त्या तुळशी मातेला प्रदक्षिणा घाला. पण कोणी म्हणेल ताई, आमच्याकडे तर तुळशीचं वृंदावनच नाही. तुळशीचं वृंदावन का नाही? आपण पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करायला लागलो. आपल्या घरामध्ये असणारी तुळशी गेली, पण आपल्या घरात मनी प्लॅन आला का नाही? आपण हिंदू आहोत ना, मग हिंदू संस्कृतीचं जतन करणं आपल्या प्रत्येकाचं परम कर्तव्य आहे. मग तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा घालण्याकरता पुरेशी जागा असावी. पण महाराज, आपले साधू संत इतके दयाळू आहेत, ते म्हणतात आग्रह दुराग्रह कुठल्याच नाही. का? काही लोक म्हणतात आमची तुळस अशी भिंतीला लागू नये, काही काही म्हणतात आमची तर अशी वर टांगलेली. हरकत नाही, तुमची भिंतीला लागून असू द्या, नाहीतर वर टांगलेली असू द्या. नाही ना प्रदक्षिणा घालायला पुरेशी जागा? मग प्रदक्षिणा घालायला पुरेशी जागा नसेल तर महाराज म्हणतात तुम्ही स्वतःच्या अंगाभोवती फिरा. जसं घालीन लोटांगणच्या वेळेला फिरतो की नाही, तसं स्वतःच्या अंगाभोवती जरी तुम्ही प्रदक्षिणा केलीत, पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आनंद नक्कीच मिळेल. विठ्ठल विठ्ठल आता जगद्गुरु श्री संत तुकोबरांनी आपल्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होण्याकरता ही साधना आपल्याला सांगितली. पण बघा,
औषध घेतल्याच्या नंतर त्या औषधाचा गुण येतो कधी? औषध घेतल्याच्या नंतर औषधाचा गुण कधी येतो? कधी येतो? तुम्ही सगळे निरोगीच दिसतात वाटतं, चांगले, मग भाग्य, परम भाग्य. औषध घेतल्याच्या नंतर त्या औषधाचा गुण यावा असं जर वाटत असेल तर त्याच्याकरता काय महत्वाचं? काय महत्वाचं आहे? पथ्य महत्वाचं आहे. मग आपल्या जीवनामध्ये आपण करत असणारी परमार्थिक साधना फलीकृत व्हावी असं जर वाटत असेल तर त्याच्याकरता पथ्य महत्वाचं आहे. मग आता ते पथ्य कोणतं? जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सारा, नेम इंद्रियासी सारा, नेम इंद्रियासी सारा, नेम इंद्रियासी सारा, नसावे वासर वासर, नसावे वासर, नसावे वासर, नसावे वासर, नसावे वासर निद्रा बहुभाषण, आय नसावे वासर निद्रा बहुभाषण, निद्रा बहुभाषण, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, नसावे वासर निद्रा बहुभाषण, नसावे वासर निद्रा बहुभाषण, निद्रा बहुभाषण, युक्त आहार विहार, युक्त आहार युक्ताहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावे बासर, निद्रा बहुभाषण. महाराज म्हणतात तुमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे, त्याकरता देवाची देवपूजा करायची, वारी करायची, तीर्थयात्रा करायची, भगवंताचं नामचिंतन करायचं असेल तर त्याकरता तुमचं शरीर उत्तम असणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि हे शरीर चांगलं राहण्याकरता याला गरज काय असते? आहाराची. कारण आपल्या जीवनामध्ये आपल्याला जो परमार्थ करायचा आहे त्या परमार्थाचं महत्वाचं साधन म्हणजे हे शरीर. मग हे शरीर चांगलं असेल तर आपल्या जीवनामध्ये चांगला परमार्थ घडेल. मग शरीर चांगलं राहण्याकरता आपल्याला आहाराची गरज आहे. कारण आई वडिलांच्या रक्तरेतापासून जरी या शरीराची निर्मिती होत असली पण पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचा आविष्कार म्हणजे हे शरीर. आता या शरीरामध्ये पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञान इंद्रिय आणि या इंद्रियांकडून कार्य करून घेणारी एक न दिसणारी शक्ती, तिचं नाव आहे मन. हा एवढा मोठा समुदाय. या शरीरामध्ये 5 प्रकारचे प्राण आहे. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. 5 प्रकारचे कोश आहेत. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय. पण या 5 कोशांपैकी महाराज म्हणतात अन्नमय कोशाची वृद्धी आपल्या शरीरामध्ये झाल्याशिवाय रक्तरेताची निर्मिती होणार नाही. म्हणजे आपण वेळेवर आहार म्हणजे जेवण करणं गरजेचं आहे. आता आहार नेमका कोणता घ्यायचा याचंही शास्त्र आहे. कारण मनुष्य जो आहे ना शाकाहारी प्राणी आहे, मांसाहार माणसाचा आहार नाही. कारण शास्त्र असं सांगतं जे प्राणी जिभेने पाणी पितात त्यांच्याकरता शास्त्राने मांसाहार सांगितलं, आणि जे प्राणी ओठाने पाणी पितात त्यांच्याकरता
करता शास्त्राने शाकाहार सांगितलं. आता याचा विस्तार मी जास्त करत नाही, पण बघा, गाय आणि म्हैस ओठाने पाणी पितात, त्याच्यामुळे शास्त्राने त्यांच्या करता शाकाहार सांगितला. आणि वाघ आणि सिंह जिभेने पाणी पितात, त्याच्यामुळे त्यांच्या करता शास्त्राने मांसाहार सांगितला. तुम्ही बघा, एखादी गाय आहे, त्या गायीला तुम्ही 8 दिवस उपवाशी ठेवा आणि 8 दिवसांच्या नंतर तिच्या समोर ताजं ताजं मांस आणून टाका, खाईल का? मरेल ती, त्याला स्पर्श करणार नाही. एखादा वाघ आहे, 8 दिवस त्याला उपाशी ठेवा, 8 दिवसाच्या नंतर त्याच्या समोर ताजं ताजं हिरवगार घात गवस आणून टाका, खाईल का तो? मरणी मरेल, पण त्या आहाराला तो स्पर्श सुद्धा करणार नाही. आता माझा तुम्हाला पुढचा प्रश्न आहे, मला सांगा, माणूस ओठाने पाणी पितो की जिभेने? माणूस कशाने पाणी पितो? ओठाने. मग मनुष्याचा आहार कोणता? शाकाहार हा माणसाचा आहार आहे. मनुष्य मांसाहारी प्राणी नाही. माणसाने शाकाहार घेतला पाहिजे, पण तो किती घेतला पाहिजे याचंही शास्त्र आहे. कारण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये 3 प्रकारचं दान, 3 प्रकारचं तप आणि 3 प्रकारचा आहार सांगितलेला आहे. यातयामं गतरसं पूतिपुर्युषितुञ्चयत् उच्चिष्टमपि चामेद्यं भोजनं तामस प्रिया. कच्चे रस नसलेले दुर्गंध येणारे शिळे अन्न कधीच खाऊ नये. मुख्य म्हणजे उच्चिष्टमपि चामेद्यं भोजनं तामस प्रिया, दुसऱ्याचं उष्ट कधीच खाऊ नये. उष्ट खाण्याचा या जगाच्या पाठीवरती एकाच व्यक्तीला नैतिक अधिकार आहे, तो म्हणजे लहान लेकराचा त्याच्या जन्मदात्या आईला, दुसरा कोणालाच नाही. दुसरा आहे राजसी आहार. अति कडू, अति आंबट, अति खारट, अति तिखट, अति गरम, अति कोरडे हे सगळे पदार्थ वर्ज्य करावेत. महाराज म्हणतात, दुःख, काळजी आणि रोग उत्पन्न करणारा राजसी आहार आहे. मग माणसाच्या जीवनामध्ये त्याने सात्विक आहार घेतला पाहिजे. आयु सत्वं बल आरोग्यम सुख प्रीती विवर्धनम रस्या स्निग्धा स्थिरारुद्या आहारम सात्विक प्रिया. ज्या आहारापासून आपल्या शरीरामध्ये आयुष्य, बळ, बुद्धी, सुख आणि समाधान आपल्याला प्राप्त होतं ना, असा सात्विक आहार घेतला पाहिजे. मग आता तो सात्विक आहार नेमका किती घेतला पाहिजे याच्याकरता जगद्गुरु श्री संत तुकोबाराय युक्त शब्द वापरतात. आहारापासून मुख्यतः 3 गोष्टी बनतात. पहिली गोष्ट आहे रक्त, दुसरा आहे रेत आणि तिसरा आहे मन. सात्विक आहाराचं जर आपण सेवन केलं तर महाराज म्हणतात आपलं रक्त सात्विक बनेल. सात्विक आहाराचं जर आपण सेवन केलं तर आपलं रेत सात्विक बनेल, जेणेकरून भविष्यामध्ये ठोकर मारणारी प्रजा आपल्या पोटी जन्माला येणार नाही. आणि तिसरी गोष्ट, सात्विक आहाराचं जर आपण सेवन केलं तर आपलं मन सात्विक बनेल, जे मन वाईट विषयांकडे न वळता भगवंताच्या नामचिंतनाकडे वळेल. मग सात्विक आहार घेत असताना तो कसा घेतला पाहिजे? तुकोबाराय त्याच्याकरता युक्त शब्द वापरतात. कारण असं म्हणतात, अन्न तारी अन्न मारी. आहार घेत असताना शास्त्र असं सांगतं की आपल्या पोटाचे 4 भाग करा. किती भाग? आपल्या पोटाचे 4 भाग करा. 2 भाग अन्नाने भरा, 1 भाग पाण्याने भरा आणि 1 भाग हवेच्या संचारासाठी मोकळा ठेवा. किती? 2 भाग अन्नाने भरा, 1 भाग पाण्याने भरा आणि 1 भाग हवेच्या संचारासाठी मोकळा ठेवा. पण दुर्दैव महाराज, काही 4ही भाग. काही जर खायला लागले ना तर आपल्याला प्रश्न पडतो, हे पचणार कसं? एवढं खातात, एवढं खातात, एवढं खातात. महाराज, खात घातला तर जिलेबीच बाहेर निघते, एवढं खातात. पण अन्न तारी अन्न मारी. शरीराला गरज अन्नाची जेवढी तेवढंच घ्या. 2 भाग अन्नाने भरा, 1 भाग पाण्याने भरा, 1 भाग हवेच्या संचारासाठी मोकळा ठेवा. मग आता असा आहार घेतला का मग त्या आहाराच्या अनुषंगाने युक्त आहार विहार. विहार म्हणजे आराम वगैरे करा. आता पुढचं अत्यंत महत्वाचं आहे, नेम इंद्रियासी सार. पंचकर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय यांच्याकडून कार्य करून घेणारी न दिसणारी शक्ती, तिचं नाव मन. महाराज म्हणतात, या इंद्रियांना नेम लावा. आपल्या डोळ्यांना पाहता येतं म्हणून काही पाहू नका, कानाला ऐकू येतं म्हणून काही ऐकू नका, तोंडाला बोलता येतं ना म्हणून काही बोलू नका. अशुभ न बोलावी वाचा. तुकोबरांची सूत्रवली कशी आहे बघा. महाराज म्हणतात, जनमित्र होई सकळांचा, अशुभ न बोलावी वाचा, संग न धरी दुर्जनांचा, करी संतांचा सायास. तुकोबराय
विद्यमान जरी आपण आपल्या जीवनामध्ये आचरणात आणलं ना, आपल्या जीवनाची सार्थकता आहे. विठ्ठल 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 महाराज म्हणतात आपल्या पायांना चालता येतं म्हणून काही कुठेही जाऊ नका. या इंद्रियांना नेम लावा. पुढचं अत्यंत महत्वाचं, नसावी बासर निद्रा बहुभाषण. बासर म्हणजे अमर्याद. अमर्याद बोलणंही नको आणि अमर्याद झोपही नको. भांडणं कोणाची होतात हो? जी माणसं जास्त बोलतात त्यांची. पण महाराज म्हणतात मौन असा एक परीस आहे, ज्याला लावलं ना त्याचं सोनं होतं सोनं. मौनाम सर्वार्थ साधनम. आपली परमार्थ साधना सिद्धीच जाईल. म्हणून या इंद्रियांना नेम लावा. मग आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्वाचं धन जर कुठलं असेल तर ते आहे परमार्थ धन. मग हे परमार्थ धन कशाने प्राप्त होईल? भगवंताच्या नामचिंतनाने. मग त्या नामचिंतनाच्या साधनेने आपल्या जीवनामध्ये परमार्थिक धन प्राप्त होईल. मग ते परमार्थिक धन संग्रहित करण्याकरता पुढची पद्धत जगद्गुरु तुकोबाने अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. परमार्थ महाधन परमार्थ महाधन परमार्थ महाधन परमार्थ महाधन सोडी देवाची चरण जोडी देवाची चरण जोडी देवाचे चरण जोडी देवाचे चरण भावया दत्तन वाहवया दत्तन जोडी देवाचे चरण पावया जतन हे उपाय लाभाचे युक्तार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. मग ज्याला ज्याला भगवंताने 2 हात दिले त्या प्रत्येकाने आपले 2 हात वरती करा. मोठी आवडीने भावयुक्त अंतकरणाने भगवंताचं भजन करायचं. ज्याला ज्याला देवाने 2 हात दिले त्या प्रत्येकाने आपले 2 हात वरती करा. पाठीमागे बसलेले पारावरती बसलेले ज्याला ज्याला देवाने 2 हात दिले आपले हात वरती करा. ज्याचे हात वरती दिसणार नाही मी समजून घेईल तो कुर्मदासाच्या पॅनलचा आहे. हार घालण्याकरता आजच्या पंक्तीचे जे अन्नदाते आहेत कार्तिकी आली, सुषमा वहिनी आणि आणखी योगेशरावांच्या सौभाग्यवती. पटकन पुढे या. विठोबा रखुमाई 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 विठोबा
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि हरि जय जय हरि हरि जय 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 विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा एवढा आनंद झाला हातवरती करा म्हटल्याबरोबर तुम्ही सगळ्यांनी आपले हात वरती केले त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद. न सांगता प्रामाणिकपणे सगळ्यांनी आपले हात खाली केले त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना डबल धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वावया जतन हे उपाय लाभाचे. महाराज म्हणतात परमार्थातील धन आणि व्यवहारातील धन याच्यामध्ये फरक आहे. परमार्थातलं धन हे फक्त भगवंताच्या नामचिंतनानेच प्राप्त होणार आहे. तिळ तिळ पुण्य साचा पडे. भगवंताचं नाम आणि स्वतः भगवान परमात्मा आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचे आहे. महाराज म्हणतात भौतिक दृष्ट्या आपण किती वैभव संपन्न असलो पण पवित्र असणारं हरीचं नाम जर आपल्या मुखामध्ये येत नसेल तर या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत. कशा व्यर्थ आहे. गुरु नानक देवजींचं एक पद आहे त्याच्यामध्ये ते सांगतात भौतिक दृष्ट्या किती वैभव संपन्न असलो पण पवित्र हरीचं नाम जर मुखात येत नसेल सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत. पंछी पंख बिना हस्ती दंत बिना नारी पुरुष बिना पंछी पंख बिना हस्ती दंत बिना नारी पुरुष बिना जैसे पुत्र पिता बिनहीना जैसे पुत्र पिता बिनहीना तैसे पुरुष हरि नाम बिना सुमिरन करले सुमिरन करले सुमिरन करले मेरे मना तेरी बीती उमर हरि नाम बिना सुमिरन करले मेरे मना तेरी बीती उमर हरि नाम बिना सुमिरन कर ले मेरे मना सुमिरन कर ले मेरे बिना तेरी बीती उम्र हरि नाम बिना तेरी बीती उम्र हरि नाम बिना
सुंदर आहे, पण त्याचे पंख जर तुटलेले असतील तर त्याला जशी किंमत नाही. हत्ती प्रचंड धिप्पाड प्राणी, पण त्याचे दात जर तुटलेले असतील तर महाराज म्हणतात जसं त्याला वैभव नाही, जसा पती नसेल तर त्या स्त्रीच्या जीवनामध्ये खरं सौभाग्य नाही. बाप नसेल तर त्या मुलाच्या जीवनामध्ये जसा खरा आधार नसतो, तसं भौतिक दृष्ट्या महाराज म्हणतात आपण किती वैभव संपन्न असलो, पण पवित्र असणारं हरीचं नाम जर आपल्या मुखात येत नसेल, या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत. कशा व्यर्थ आहेत? कूपनीर बिना देनु क्षीर बिना धरती में बिना कूपनीर बिना देनु क्षीर बिना धरती में बिना जैसे तरुवर फल बिनहीना जैसे तरुवर फल बिनहीना तैसे पुरुष हरि नाम बिना सुमिरन कर ले सुमिरन कर ले सुमिरन कर ले मेरे मना तेरी बीती उम्र हरि नाम बिना बीती उम्र हरि नाम बिना. 100 फूट खोल विहीर आहे महाराज, पण त्याला जर पाण्याचा थेंबही नसेल, तिचा जसा उपयोग नाही. गाय खूप सुंदर आहे, पण ती जर दूधच देत नसेल तर तिचा जसा उपयोग नाही. जमीन खूप सुपीक आहे, पण मेघाने जर तिच्यावरती वर्षाव केलेला नसेल तर तिला जशी किंमत नाही. झाड अशोकाच्या वृक्षाप्रमाणे प्रचंड वाढलेलं आहे, पण त्याला जर फळच येत नसेल तर त्याचा जसा उपयोग नाही. तसं महाराज म्हणतात भौतिक दृष्ट्या आपण किती वैभव संपन्न असलो, पवित्र असणारं हरीचं नाम जर आपल्या मुखात येत नसेल, या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत. का? आपल्या जीवनामध्ये खरं असणारं आत्मसुख हे फक्त भगवंताच्या नामचिंतनातच आहे, आणि भगवंताचं नामचिंतन सोडून आपल्या आयुष्यातला वेळ कुठेही घालवता कामा नये. मग आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर आपलं आत्महित साधायचं असेल, आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला आनंदाची प्राप्ती करून घ्यायची असेल, तर जगद्गुरु श्री संत तुकोबाराय अत्यंत कठोर अशा पद्धतीची साधना अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. देह समर्पी जे देवा देवा देह समर्पी जे देवा देवा देह समर्पी जय देवा देवा देह समर्पी जय देवा भार काहीच न घ्यावा घ्यावा भार काहीच न घ्यावा भार काहीच न घ्यावा भार काहीच न घ्यावा होईल आघवा आघवा होईल आघवा होईल आघवा होईल आघवा तुका म्हणे आनंद तुका म्हणे आनंद आनंद युक्त आहार विहार विहार युक्त आहार विहार तुका म्हणे आनंद तुका म्हणे आनंद आनंद युक्त आहार विहार युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार सार
नसावे वासर वासर नसावे वासर नसावे बासर नसावे बासर निद्रा बहु भाषण निद्रा बहुभाषण रेना निद्रा बहुभाषण निद्रा बहुभाषण निद्रा बहुभाषण निद्रा बहु भाषण निद्रा बहु भाषण रे ना निद्रा बहु निद्रा बहु भाषण निद्रा बहु बासर युक्त आहार विहार विहार युक्त आहार विहार देह समर्पी जे देवा भार काहीच न घ्यावा होई लाघवा तुका मने आनंद. त्या भगवान परमात्म्याने त्याच्या कृपेने हा देह आपल्याला दिलेला आहे.
त्याची भक्ती करण्याकरता, त्याचं नामचिंतन करण्याकरता, त्याची प्राप्ती करून घेण्याकरता मग ती साधना करत असताना महाराज म्हणतात भार काहीच न घ्यावा. म्हणजे आपली परमार्थिक साधना फलीकृत होते. सुरुवातीला आपण अभंगाचा केंद्रबिंदू आनंद हा शब्द निश्चित केला. बघा, जगद्गुरु श्री संत तुकोबरांच्या अभंगामध्ये परमार्थ सांगणारे शब्द आपल्याला आनंदाकडे घेऊन जातात का, एवढंच बघायचं. आपली सेवा संपवायची. काळ सारावा चिंतने, आपल्याला मिळालेला काळ म्हणजे आपल्याला मिळालेलं आयुष्य भगवंताच्या चिंतनात घालवा. होईल गवा आनंद, एकांतवासाचं सेवन करा, होईल गवा आनंद. गंगेचं स्नान करा, होईल गवा आनंद. देवाची मनोभावे पूजा करा, होईल गवा आनंद. तुळशीला नमस्कार करून प्रदक्षिणा घाला, होईल गवा आनंद. ज्या शरीराच्या साह्याने आपल्याला परमार्थ करायचा त्या शरीराकरता युक्त आहार विहार, होईल गवा आनंद. इंद्रियांना नेम लावा, नेम इंद्रियासी सार, होईल गवा आनंद. नसावी बासर निद्रा बहुभाषण, होईल गवा आनंद. आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्वाचा धन आहे ते म्हणजे पारमार्थिक धन. मग ते जर संग्रहित केलं, होईल गवा आनंद. मग त्या भगवान परमात्म्याने हा देह त्याच्या कृपेने आपल्याला दिला. मग त्याच्या नामचिंतन करता जर आपण समर्पित केला, होईल गवा आनंद. तुकोबर यांच्या शब्दावरती, वचनांवरती विश्वास ठेवून आपल्या जीवनामध्ये जर आपण या पद्धतीने आचरण केलं तर आपल्याही जीवनामध्ये या आनंदाची प्राप्ती आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. टाळी वाजवा सर्वांनी. राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. 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 निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. देह समर्पी जे देवा भार काहीच न घ्यावा, होईल घवा तुका म्हणे आनंद. युक्ताहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण. मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने, साधू संतांच्या, अगस्ती महाराजांच्या नामस्मरणाने भारलेली पवित्र असणारी भूमी श्री क्षेत्र सुगाव बुद्रुक या पवित्र स्थानावरती सालाबतप्रमाणे चालत असणार अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. नामसप्ताहाच्या माध्यमातून आजची 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा ग्रामस्थ भजनी मंडळ सप्ताह कमिटी, आदरणीय वंदनीय परमार्थप्रेमी वारकरी संप्रदायाचे थोरपासक असणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम युवा कीर्तनकार हरिभक्तप्राण दीपक महाराज देशमुख महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी माझ्याकडे सुपूर्त करण्यात आली. मनापासून महाराजांचे सप्ताह कमिटीचे ग्रामस्थांचे आभार. उत्कृष्ट अशा पद्धतीची ज्यांनी गायनाची साथ केली, कार्यक्रमाच्या माध्यमातून गायनाचार्य हरिभक्तप्राण इंद्रजित महाराज, आदरणीय हरिभक्तप्राण स्वर अलंकार किरणजी महाराज, माझं परम भाग्य, अतिशय आनंद वाटला. सगळ्यांचे खूप खूप आभार. असणारे गुणजन टाळकरी त्यांचे आभार. त्याच पद्धतीने वारकरी शिक्षण संस्थेतील असणारे आमचे सर्व वारकरी विद्यार्थी त्यांचे आभार. विनिकरी महाराज त्यांचे आभार. बालदार चुबदार त्यांचे आभार. हार्मोनी मदक महाराज त्यांचे आभार. उत्कृष्ट अशा प्रकारे ज्यांनी मृदंगाची साथ केली, ताल महर्षी हरिभक्त परायण संकेतजी महाराज आरोटे महाराजांच्या ठिकाणी आभार. सिस्टीम मोले दादा, सोमेश्वर साऊंड सिस्टीम ऑपरेटिंगद्वारे आमच्या सर्वांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला. यूट्यूब चॅनलवाले दादा, आदरणीय अक्षय दादा, मनापासून दादांच्या ठिकाणी आभार. आपणही सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात.
आपणा सगळ्यांचे आभार, पण माझ्या माता भगिनींचे खूप खूप आभार. तुम्ही म्हणाल आजचा दिवस तुमच्या करता आहे, कारण आज जागतिक महिला दिन. जागतिक महिला दिन आमचा जरी असला, पण माझी माता माऊली सगळ्या कुटुंबाकरता, सगळ्या परिवाराकरता रात्रंदिवस राबराब राबते, कष्ट करते. खरं तर तिच्याकरता प्रत्येक दिवस हा जागतिक महिला दिनच व्हायला पाहिजे. पण नाही काही, पण निदान वर्षभरातून एक दिवस तरी तिच्या हक्काचा असावा. मग त्या दिवशी तिचा सन्मान करावा. मग एकच अपेक्षा असते, कारण रात्रंदिवस राबराब राबते. आपल्या घरामध्ये असणारी माता माऊली असेल, मग ती आई असेल, बहीण असेल, घरामध्ये असणारी सुनबाई असेल, सगळ्या जबाबदाऱ्या ती पार पाडत असताना कुटुंबाच्या सुखाकरता ती प्रयत्नशील असते. तिला एकच अपेक्षा असते, आई तू फार दमली का, आज थोडा आराम करणार. एखाद्या दिवशी ती चांगली सखी दिसत असेल तर त्या पतीने तिला म्हणावं, आज तू फार सुंदर दिसते. एवढा एकच शब्द तिला अत्यंत बळ असं देऊन जातो. आज या माता माऊल्यांकरता, सर्व महिला भगिनींकरता अत्यंत महत्त्वाचा दिवस, अर्थात जागतिक महिला दिनाच्या माझ्या सर्व माता भगिनी खरं तर खूप खूप शुभेच्छा. पण ज्या 75 वर्षाच्या माता माऊल्या या ठिकाणी आहेत, तर त्यांचा सन्मान ग्रामस्थांनी या ठिकाणी करायचं ठरवलेलं आहे. एक सन्मान तुम्ही करतात म्हणून मात्र त्यांचे या ठिकाणी खूप खूप आभार. सर्वांना पुनश्च एकदा धन्यता देईल. कार्यक्रमाच्या निमित्ताने आमची सर्व देवठांची, वेरगावची सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे आभार. माझे मालक या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे आभार. अन्नदानाची पंगत ज्यांच्याकडे आहे त्यांचे आभार. झालेले सेवेतून जर काही वाईट वाकडे शब्द बोलले गेले असतील, वाणीचे दोषम जर माझी मला परत करणार तरी, बालक बुबडा बोले बाकुडा वेचुकाच आले, ते चोज करुणी माऊली रिजेल जवी चुकीच असेल, माऊली चंत करणाने पदरात घ्या. योग्य असेल माझ्या श्री गुरूंचं, ज्ञानोबाऱ्यांचं, तुकोबाऱ्यांचं, विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्ती दादांचा समजून त्याचा स्वीकार करा. पवित्र तुळशीची माळा गळ्यात घाला. एकादशीचं व्रत करा. भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. आई वडिलांची सेवा करा. अमूल्य किमतीच्या नरदेहाचं सार्थक करा. झालेली सेवा माझ्या श्री गुरूंच्या, ज्ञानोबाऱ्यांच्या, तुकोबाऱ्यांच्या, विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्ती दादांच्या पूजनी वंदने दादा अर्थात वैकुंठवासी गुरुवर्य हरिभक्त प्राण निवृत्ती बापा गोरवडकर दादांच्या चरणावरती सेवा समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. आ बोलली लेकुरे वेडी वाकुडी करा क्षमा अपराध महाराज, नाही विचारीला अधिकार क्षमा अपराध महाराज, ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा.